जे रन बनवतात ते एकीकडे, परंतु प्रदीप आला बॉल चॉईसला. एक वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये सध्या तरी नेवाळी संघ, ज्याप्रमाणे त्याने कॉन्फिडंट बॅटिंग केलेली आहे पहिल्या सत्रामध्ये. रघु तामाने तर वेगळ्याच फॉर्म मध्ये, जे त्याने षटकार मारलेत ते षटकार कमी, ते 8 आणि 10 से जास्त होते पावर. चला प्रदीप पटापट बॉल चॉईस करा, आघाडीचे बॅटर थांबलेत. प्रदीपने जेवढा बॉल चेक करत असताना अभ्यास केलेला, तेवढा अभ्यास जर प्रदीपने केला असता तर आज इंजिनियर असता. चला चला बॅट्सर जाऊ द्यात. केडी किरण दुर्गे आणि रघु तामानी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी झाली तयार. 3 ओव्हरचा सामना याची आपण नोंद घ्या. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बरोबर 2:17 झालेले आहेत. 2:18 आपण पहिला चेंडू या ठिकाणी टाकत आहोत. बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल समोर केलेत, लॉंग ऑफला कॅचची संधी. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाली आहे पहिल्याच बॉलवरती. पहिली सिंगल. कडाक्याची थंडी आहे, थंडी कमी होत आली होती. अभित खोत लगेच त्यांची ड्रेसिंग चेंज झालेली आहे. जणू काय लोकांना असं वाटेल की अभित खोत खेळलाच नाही आज. लाउट फील पंचांकडे समोर सापडला कदाचित. यस फलंदाज किरण दुर्गे परतलाय. धक्का पहिला फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन प्रदीप. संघाची धावत संख्या 2. 1 गडी बाद. पहिलं षटक संदीप शिनारे. समोर खेळलेत, टॅप केलं बॉलला, फक्त 1 रन. गुफरान पोंजेकर होते त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना. मिडऑन मध्ये 1 रन. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती 3 या धावत संख्येवरती. अंतिमच्या 3 बॉल या पहिल्या ओव्हरच्या बाकी आहेत. 3 ओव्हरचा सामना. मॅच तुम्ही एन्जॉय करतायत ममदापूर बनाम नेवाली या 2 टीम मध्ये. फुल टॉस. टाय पॅड वरती अदलला चेंडू. ऑफस्टिक लेग स्टिक मिस करतो. पंचांचा इशारा. लेग बाईसची सिंगल. लेग बायची सिंगल. टीमची धावत संख्या 4. फुलटॉस होता, अति वेगान आला चेंडू. बरोबर बॅटचा बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. खाली राहिला अपेक्षाहून चेंडू पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कदाचित या चेंडूवरती फ्रंट फूट
गरजेचं होता. फ्रंट फूट वरतीच खेळत होते. त्यानंतर समोरचा जो पाय होता त्यावरती जागा बनवली, तो बाजूला काढला आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा थोडा पुढे ठेवला होता. 4 धावा, 1 गडी बाद. अंतिम चेंडू समोर खेळलेत. मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये रेहान पालठे, ममदापूर टीमचा चीता मैदानाच्या आतमध्ये फोल्डिंग करत असताना फक्त सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलेत वसीम ठाणगे. सेकंड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती वसीम ठाणगे, स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप. पहिलाच बॉल टो एंडला लागला. क्षेत्ररक्षक पंच 4. यस, 4 धावा या बॉल वरती पूर्ण झालेल्या. मिड ऑफला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आपण पाहतायत बबली होते, नासिर भाई होते त्या ठिकाणी. कदाचित त्यांना सुरुवातीला असं वाटलं की गुफरानकडे जेल आहे, परंतु गुफरानला माहिती होतं की ही जेल इनफिल्ड मध्ये. 4 धावा, संघाची धावा संख्या 9. पहिलं षटक आपण पाहिलं. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये वसीम ठाणगे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती, धावा पुस्तकावरती धावा 9. कमी गतीने टाकलाय बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. चाललाय बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. धावा मिळतात 4, टोटलच्या 5. हाय फाय पंचा. बॉल तयार. आडवा बॅटने फटका, फ्री हिट आहे. ऑन साइडला टर्न केलाय, जेल पकडली. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो दरम्यान फक्त 1 रन. अफजल होतं डीप मध्ये, जेल पकडली होती काऊ फेसला. फक्त सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 15 वर. हेच लागले पाठीमागे. मिस्टेक कठीण होतं इस्तानच्या पाठीमागे विकेट किपर साठी. सरळ चालला बॉल लॉंग स्टॉप रिचनला. धावा यायला झाली सुरुवात नेवाले टीम साठी. आला धावा 4. हा चौकार. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या धावत संख्येवरती. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू कनेक्ट झालाय का? लॉंग ऑनला जेलची शक्यता. संदीप शिनारे डाऊन द बॉल. जेल निसटली. बॉल देखील चालला सरळ सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय चौकार.
चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 वरती. या ओव्हर मध्ये जवळपास 4 चौकार आलेले. 4 चौकार आलेत. 5वा लॉंगॉनला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले संदीप शिनारे. डाऊन द बॉल. फक्त सिंगल या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1च्या मदतीने 24 वरती. शेवटचा बॉलचा आता खेळ बाकी राहील. ओव्हर शेवटचा बॉल बाकी राहतोय. नो बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल नो होता त्यावरती आला चौकार. पुन्हा दुसरा बॉल टाकला. फ्री हिट वरती कॅच पकडली 1 रन. तिसऱ्या बॉलवरती आला चौकार. चौथ्या बॉलवरती आला चौकार. 5व्या बॉलवरती 1 रन इथून आलेली आहे. 12th मॅनचं चांगलं लक्ष नेवाली टीमच्या. 24वा धावा पुस्तकावरती. अंतिम बॉलचा आता खेळ बाकी राहिला. समोर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला जेलची पुन्हा एकदा शक्यता. नासिर भाई जेलच्या खाली होते. 2 धावा आतापर्यंत पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला प्रदीपनं. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा फक्त 5. या ओव्हरमध्ये आल्या जवळपास 21. टीमची टोटल 2 ओव्हरमध्ये 26. चला एकत्रित येऊ नका प्लीज. ममदापूर टीमचे कॅप्टन आपण एकत्रित येऊ नका. Hello. 26 झाल्यात 2 ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती कबीर अत्तारे आलेत. पहिलाच बॉल कमी गतीने होता. मिड ऑफला खेळाडू. 1 रन या बॉलवर. एक रन या बॉलवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27. अंतिमच्या 5 बॉल पाहूयात या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. हाफ ट्रॅकर प्रॉपर कनेक्ट केला. पॉवर ऑफ मिस्टर प्रदीप. फटका सरळ सीमा पार. षटकाराचा भागीत ब्रँड. 6 धावा. षटकार आलाय. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 33. हो खेचून घेण्याचा प्रयत्न दूर होता शरीरापासून. निर्धाव चेंडूची झाली सांगता. अंतिमच्या आता बॉल बाकी राहतील 3. कुठल्याही संघामध्ये धूम्रपान करताना जर खेळाडू आढळलास तर संघाला पेनल्टी देण्यात येईल. हाफ ट्रॅकर खेचून घेतला. लॉंग ऑनला जेलची शक्यता होती परंतु निघून चाला. सरळ बॉल वाईड इश लॉंग ऑन. सीमा पार. प्रदीपच्या पाठमधून आणखीन एक षटकाराचा भागीत ब्रँड. 6 धावा. एकोणचाळीस धावा फलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ आता बाकी राहिलेला. प्रदीपने केले आक्रमण. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. वन मोर बिगिच. प्रॉपर कनेक्ट झाला. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून चालला सरळ बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. या ओव्हर मधला 3रा प्रदीपच्या बॅटमधून. 6 धावा. .45 45 धावा. पॉवर ऑफ हिटमॅन. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. 45 धावा. काय अपेक्षा करतोय पवेलियन मधून. फुल टॉस मिस केला. जास्त पॉवर लावली होती फलंदाज बाद. 45 ला धक्का. दुसरा
सामना डावीतून अटपला पहिल्या षटकाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45 धावा 2 गडी बाद. विजयासाठी 46 टार्गेट आहे ममदापूर टीम समोर. प्रदीपच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्हाला सर्व काय सांगून देईल. 45 झालं, 46 पाहिजे. व्हॉट्सअपला मेसेज केला होता, तुम्ही कदाचित बघितलं नसेल. प्रदीप बागेची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल. 12 बॉल मध्ये 31 त्यानं बनवल्या. तो अखेर शेवटच्या बॉलवरती रन LBW स्वरूपामध्ये बाद झाला. 12 बॉल 31 ची बॅटिंग आवडली असेल ना तर प्रदीप साठी एकदा जोरदार टाळ्या. 12 बॉल मध्ये 31 संघाची धावसंख्या 45. विजयासाठी 46 ची गरज आहे लगेचच. चला नेवाली संघाचे खेळाडूंना आमची विनंती की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग साठी जावं. हो गया फिरोज सर, अभी एक मैच निकल पड़े आप. अच्छी बात है. पंचांची भूमिकाच अशी आहे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. उद्या ठीक 5 वाजता संघांना रिपोर्टिंग आहे. 5:30 वाजता पहिला बॉल काही करून इथे या ठिकाणी पडणार आहे. चला दुसऱ्या सत्राला लगेचच आपण वळूयात. 46 टार्गेट आहे. पाहूयात ममदापूर टीमच्या आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उतरते. गुफरान पोंजेकर यांचे लांब लांब षटकार आता कदाचित पाहायला मिळेल. वसीम ठाणगे यांची बॅटिंग आता कदाचित पाहायला मिळेल. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण प्रदीप भागीतचा शो पाहिला. आता दुसऱ्या इनिंग मध्ये कोणाचा, गुफरान की वसीम? पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत कर्णधार प्रदीप. चला अधिकचा वेळ घेऊ नका नेवाली टीम प्लीज. रघु दादा प्लीज फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला पटापट फिल्डिंग लावून घ्या रघु दादा प्लीज. उद्या आपल्याला ॲफिडेव्हिट बनवायचे आहेत. लगेचच फिल्डिंग सजवून घ्या. 46 टार्गेट 18 मध्ये. पाहूयात आता प्रदीप भागीची सुरुवात, त्यानंतर वसीम ठाणगेचं आक्रमण, गुफरान पोंजेकर यांचं लांब लांब षटकार. पहिलं षटक टाकण्यासाठी प्रदीप भागीत आलेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वसीम 46 धावा चेस करायच्यात 18 चेंडूंमध्ये. पहिलाच बॉल वरती सुरुवात केली. दमदार शॉट फाईन लेग मधून काढला, सरळ चालला डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. चौकार आला पहिल्याच बॉल वरती. उम्मीद पे तो पूरी दुनिया कायम है. पहिल्याच बॉल वरती आला चौकार. प्रदीपच्या विरोधामध्ये वसीम ठाणगेने केली सुरुवात. वेगवान बॉल लाउट अपी लेग बिफोर द स्टंप साइड फलंदाज बाद. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये कॅप्टन प्रदीपने घेतली विकेट.
फलंदाज वसीम ठाणगे बाद या पवत ऍक्शन रिप्ले प्रॉपर पिचिंग इम्पॅक्ट लाईन ऑफ ऍक्शन सर्व काही एकत्रित आल्याच्या नंतर फलंदाज बाद. तांडेल ब्रदर्स यांची देखील भूमिका महत्त्वाची राहिलेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2023 मध्ये कर्जत तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती त्याने बऱ्याचशा ऑर्डर या कर्जत तालुक्यामधून मिळवलेल्या आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे मेहनत. उद्या नक्की आपण या गोष्टीवरती चर्चा करू, कारण आता किमान 40 ते 50 लोक उपस्थित आहेत. बासित आलेत नवीन खेळाडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. प्रदीप वेगळ्या फॉर्म मध्ये. पायाच्या साहाय्याने अडवला चेंडू. सेकंडचा कॉल. फक्त 1 रन. एकच रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. गायकवाड सर यांना 1 ते 1.5 गुंठे जागेचं रजिस्ट्रेशन कदाचित बाकी होतं, ते कधी होणार आहे? झालंय का? 2 गुंठे. चांगली गोष्ट. ऑफ करायचा होता. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी रघु त्यामाने विकेट कीपर इंटरेस्टेड आहेत. निसर्ग खुरम जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं नॉट आउट. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 धावांवरती. अंतिमचे 2 बॉल आता बाकी आहेत. बॉलिंग मार्कवरती प्रदीप तयार. साकिंग इंडला गुफरान आक्रमण करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. झेल इथून निसटली आहे. रन या बॉलवरती नक्की मिळत नाहीये, परंतु ही कॅच महत्वाची होती का? 46 टार्गेट भरपूर कठीण असत. अशा प्रकारचे झेल अनएक्सेप्टेड बाउन्स समोरून टेक ऑफ. त्यानंतर सुमारे 2:30च्या सुमारे वेगानं चेंडू येतो विकेट किपर कडे. प्रत्येक चेंडू गॅदर करणं कठीण होतं. धाबा पुस्तकावरती धाबा 5. कवर्सला खेळायचं होतं. गुफरांसाठी आणखीन एक चांगला चेंडू प्रदीपचा. ओव्हर कंप्लीट झालेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की प्रदीप एक वेगळ्या फॉर्म मध्ये धावतो आज. त्याने फेकलाय. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या नितेश तरेसर आमच्या समवेत स्कोर पोचवत असताना 5 धावा 46 टार्गेट. विजयासाठी 41 ची आवश्यकता. बादशीत साठी पहिला बॉल होता. प्रकाश आलेत. प्रदीप बागे त्यांचे मोठे बंधू वरिष्ठ खेळाडू आहेत. कदाचित आपण पाहतात प्रदीपला सातत्याने गाईड करत आलेले आहेत. 5 धावा 1 गडी बाद. 6 धावा या बॉलवरती सिंगल. कमी गतीने बॉल एज अँड टेकन अशा संध्या रघु तामाने सोडत नाहीये. त्याने पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा. 6 ला 2 ममदापूर. धावसंख्या 6. 40 टार्गेट. 10 बॉल मध्ये 40 धावा.
शरीरापासून दूर मिड ऑफला खेळलेत. नवीन फलंदाज बबली आलेत. 1 रन 39 ची गरज 9 बॉल मध्ये. 9 बॉल आणि विजयासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. तुम्ही स्क्रीनवरती प्रत्येकाचे फोटोज पाहतात. एकीकडे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. भावी आमदार सुधाभाऊ घारे अर्थातच सुधाकर शेठ घारे यांच्या नावाने ठेवण्यात आलेली स्पर्धा. डॉट बॉल 39 ची गरज विजयासाठी 8 बॉल मध्ये. जल्लोष, टाळ्यांचा गजर नेवाली टीमचा, कारण त्यांना माहिती आहे आपण या सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आहे. किरण दुर्गे आता फक्त उलट्या उड्या मारायच्या बाकी राहिलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल इथून आलाय. शेवटचा बॉल आता बाकी आहे. एज लागून पाठीमागे बॉल. रनआउटची शक्यता. रघु तामाने यांच्या हातामध्ये चालला पुन्हा एकदा चेंडू. ओव्हर कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 वरती. म्हणूनच म्हटलं की अशोक अशी चांगल्या प्रकारची फिल्डिंग का करतो, चांगले चांगले झेल का पकडतो, कारण रघु तामाने त्याच्याकडेच थ्रो फेकत असतात. 7 झाल्यात. 39 करायच्यात 6 बॉल मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला झाली सुरुवात. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. पंच खुरम सर यांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. 6 की 4? 4 म्हणजे 35 करायच्यात 5 मध्ये. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये 35 ची आवश्यकता. 6 की 4? षटकार. 39 करायचे होते, करायचे 33. हाफ ट्रॅकर पूल केलाय. फाईन लेगला निघाला चेंडू. सरळ सीमा पार. 1 टप्पा घेत आलेला. धावा 4. सुपर चौकार. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे या 4च्या मदतीने. 17 वरती 33 करायचे होत्या. चौकाराला 29 राहिले 4 बॉल मध्ये. आडवा बाटने कॅच होता. त्यांच्या पाठीमागे चाललाय बॉल. डॉट बॉल. अंतिमचे 3 बॉल आता बाकी राहिलेत या ओव्हर मधले. धावसंख्या 17. 29 3 बॉल मध्ये. हाफ ट्रॅकर प्रॉपर कनेक्ट झाला. सरळ फाईन लेगला पाठवला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल त्या ठिकाणी पकडली आहे. सचिन फलंदाज बाद. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. नेवालीकरांच्या वतीनं आपण बॉक्स क्रिकेटचे सामने पाहिलेले आहेत लीगच्या माध्यमातून. ऋषी आप्पा म्हणजे ऋषी शिनारे ज्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते ते देखील कदाचित या स्पर्धेचा आनंद घेत असावे. त्यांचं सुद्धा स्वागत. 2 बॉल मध्ये 29 गरज आहे. ऋषी पर्यंत आवाज नक्की पोहोचला असेल. 2 बॉल 29. चला किरण दुर्गे टाइमपास नको प्लीज. दोन बॉलचा खेळ बाकी. 2 मध्ये 29.
शेवटचा बॉल पडेपर्यंत टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये काही आपण सांगू शकत नाहीये, परंतु किरण दुर्गेवरती विश्वास असायला हवा नेवाली टीमचा. एवढा विश्वास जर असता तर कदाचित फिल्डिंगच बदलली नसती. शेवटचा बॉल आता बाकी राहिला, 29ची गरज.